अजित पवार यांनी आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या। यावरून सध्या विरोधक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काल परवाच अजित पवारांनी एका पत्राच्या द्वारे आपली भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर आज अर्थसंकल्पावरून विरोधी पक्ष आहे तो नाराज झालेला आहे। आपल्यासोबत सुनील प्रभू जी आहेत, जितेंद्र आव्हाड जी आहेत, या दोघांकडून जाणून घेऊया की आजच्या या बजेटवर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। प्रभू साहेब, पहिलं तर मी तुमच्याकडे येतो, आजच्या या बजेटनंतर तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की ट्रिपल इंजिन सरकारने जो आजचा अर्थसंकल्प सादर केला तो अर्थमंत्र्यांनी मागच्या पानावरून पुढच्या पानावर मागच्या वर्षीच्याच घोषणा पुन्हा रिपीट केलेल्या आहेत। केवळ घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलं आहे। आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्याचं उद्धव ठाकरे सरकारने जो निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने, त्याबद्दल एक चकोर शब्दही अर्थमंत्र्यांनी काढला नाही। याच मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकर शेठ यांच्या स्मारकाला पैसे मुंबईकर जनता मागते, त्याला एक छदाम देखील दिला नाही। अशा पद्धतीने मुंबईकरांच्या विकासाच्या कामाला देखील पानं पुसलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये केवळ महामंडळं आणि योजना अशा पद्धतीने घोषणा करून धूळफेक करून अंमलबजावणी नसणारा आणि धूळफेकीचा हा अर्थसंकल्प आहे। आव्हाड साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून आव्हाड साहेब, कुठल्या त्रुटी वाटतात की ज्या यामध्ये नमूद झाल्या? हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणा संकल्प आहे। आजकाल अजितदादा जरा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत। त्यांचं परवा ते भूमिकाचं काहीतरी मोठं पत्र निघालं 10 परिच्छेदाचं। हां, मी म्हटलं ना की सत्तेशिवाय काही जगात काहीच नाही, म्हणजे आपण जिवंतच राहू शकत नाही सत्ता नसली तर। असा एक वेगळा फिलॉसॉफी त्यांनी मागितली, दिच इज म्हणजे ती अजित पवार फिलॉसॉफी म्हणून जगात जाणार ती आता। म्हणजे विरोधी पक्ष म्हणे तुम्ही राहून तुम्ही काहीच करू शकत नाही असं त्यांचं मत आहे। त्यामुळे ते तिथे गेलेत, घोषणांचा पाऊस पाडतायत। त्याच्यात अजित पवारांना आम्ही बघितलं आहे अर्थमंत्री असताना, तेव्हा कशी कटिंग करायची आमची, हा निधी मिळणार नाही, तो निधी मिळणार नाही, असं करता येणार नाही, तसं करता येणार नाही। तेच अजितदादा पाण्यासारखा पैसा सोडत आहेत। तेव्हा आम्हाला सांगायचं राज्याला अडचणीत आणण्याचं काम आपण नाही करू शकत। आता काय अशी का भूमिका बदल कळलंच नाही हो। मालक बदललं की भूमिका बदलते ना। आता ते म्हणतात मी विचारधारा सोडलेली नाही, आणि दुसरीकडे म्हणतात की मोदी शहासारखे माणसंच नाही त्या जगामध्ये दुसरे। आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं आहे, चला तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, त्यांचे अतिशय जवळचे मित्र आणि नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी आपली भूमिका कधी नाही बदलली। ते आजही म्हणतात आम्ही हिंदुत्वाच्या भूमिकेबरोबर प्रामाणिक आहोत। ते किती आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले, पण त्यांनी हा विचार केला नाही विकासासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जाऊ। अजितदादा म्हणतात की विकासाशिवाय सत्तेशिवाय आपण राहूच शकत नाही, सत्तेतच जायला पाहिजे। कदाचित मला असं वाटतंय की त्यांना कुठनं तरी कुणकुण लागलेली आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे। त्यामुळे त्यांनी आधीच जाऊन सांगितलं की सत्तेशिवाय काय करता येत नाही, म्हणजे पवार साहेबांचं डोर असं नॉक करून टाकलं आहे की तुमची सत्ता आली तर मी तयार आहे तुमच्याबरोबर यायला। प्रभू साहेब, ज्या पद्धतीनं आव्हाड साहेब सांगतात की सत्तेशिवाय पर्याय नाही, कुठेतरी ह्या सगळ्या बदलाचा परिणाम अजितदादांच्या अर्थसंकल्पावर जाणवतो? तर असं आहे की अजितदादांचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा घोषणा आणि घोषणाच होत्या, आणि त्यामुळे मी एवढंच म्हटलं की आत्तापर्यंत मागच्या सरकारने देखील घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी नाही, आणि महाराष्ट्राची जनता आजही त्रस्त आहे। त्यामुळे आजचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणारूपी अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन करावं लागेल। आणि असं आहे की विरोधी पक्षात इतके वर्ष राहून आम्ही सर्व मंडळींनी काम केलं, महाराष्ट्र जनतेला न्याय दिला, महाराष्ट्राच्या जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचे सगळे प्रश्न अतिशय पोटतिडकीने या विधानसभेमध्ये मांडले, आणि त्यामुळे आज विरोधी पक्ष म्हणून जेव्हा आता अर्थसंकल्पावर चर्चा असेल तेव्हा या अर्थसंकल्पाची चिरफाड आम्ही नक्की करू। साहेब, या अधिवेशनामध्ये आजच्या दिवसभरात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे जरांगेंचा बोलविता धनी कोण असं देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न केलं, आणि यावर SIT देखील आता माझा ह्याच्यावरती उत्तर आहे की हे सुरुवातीपासून घडत होतं तेव्हा कुठे गेले होते सगळे? त्याला ज्यूस पाजायला कोण गेलेलं? त्याच्या बाजूला कोण बसलेलं? त्याच्याशी बंद खोलीत चर्चा कोण करत होतं? कसं आहे की उगाच या भांडणात आम्हाला पडायचं नाही, की हे भांडण फक्त OBC आणि मराठ्यांमध्ये आग लागावी आणि आपल्या मतपेट्या भरल्या जाव्या म्हणून केलेलं काम होतं। आजची SIT तुम्हाला मान्य? असं आहे की महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे, ती ओळखते, आणि ज्या पद्धतीने या मराठा आरक्षणाबाबत हे सरकार ज्या ज्या घोषणा करते किंवा ज्या ज्या कृती करते ते मराठे ओळखून आहेत, यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवला जाईल, हेच याचं उत्तर आहे। SITचा काय परिणाम? SIT जाऊ द्या हो, आरक्षण देऊ शकत नाही हे मुख्यमंत्र्यांना पण माहिती आहे।
मग तुम्ही का सांगितलं मराठा समाजाने जरांगेला की आम्ही आरक्षण देऊ? सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय का घेतले तुम्ही? का भुजबळांना पाठवलं ओबीसींकडे की तुमचं आरक्षण जाणार आहे, तुमचं आरक्षण जाणार आहे? पहिल्या दिवशीपासून माझी आणि आमच्या पक्षाची आणि सगळ्यांची स्पष्ट भूमिका होती, ओबीसीचं आरक्षण जाऊ शकत नाही, आम्ही जाऊ देणार नाही. आणि मराठ्यांना जर आरक्षण मिळवायचं असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. ते मोदी साहेबांकडे जायलाच घाबरतात. मग कशाला मराठ्यांना आणि ओबीसींना फसवलं? ह्याचा परिणाम महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेवर होता. याची काळजी नाही. गंगाईना दंगाच भडकवायचा आहे. आपण पाहिलं की हे दोन नेते आहेत, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू यांनी सांगितलेलं आहे की हा अर्थसंकल्प आहे तो तोंडाला पानं पुसणारा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं आरक्षण देऊ शकत नाही ते आरक्षण नेमकं कशासाठी दिलं गेलं असा सवाल सुनील प्रभू आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन अरविंद बारगेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.